नमस्कार मित्रांनो, तर त्या ठिकाणी द ट्राय टॉक घेऊन आलेला आज नवीन परत थरारक इंटरेस्टिंग आणि एक भयानक किस्सा विवेक भाऊ काळे यांच्या मार्फत हे आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा खरा किस्सा ना आणि खरा अनुभव त्या ठिकाणी व्यक्त करते. नमस्कार विवेक भाऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार सचिन भाऊ. तर काय सांगू शकाल तुम्ही तुमच्याबद्दल किंवा तुम्हाला जो फोन कॉल आलेला होता त्या फोन कॉल बद्दल? आमचा एक मित्र आहे संतोष नावाचा. तो आहे TC तिकीट चेकर ट्रेन मध्ये. तर त्याची ड्युटी म्हणजे मी स्टेशनचं नाव नाही सांगत, ट्रेन आहे त्याचं नाव पण नाही सांगत. तसं त्यांनी मला सांगितलं का नाव नको सांग. त्याच्यासोबत तो किस्सा घडलेला आहे. तो 12 वाजता एका स्टेशनवर TCचं काम करतो, ट्रेन मध्ये चढतो आणि तिथून तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST पर्यंत ती ट्रेन असते. अच्छा, त्या डेस्टिनेशन पासून तिथपर्यंत, त्या तिकडच्या डेस्टिनेशन पासून तर CSTMT पर्यंत ती ट्रेन असते. तर तिथं अशी घटना घडली. 12 वाजता ती ट्रेन चालू होती. तिथं 12:30 पावणे 1 वाजता एका ठिकाणी असं वळण आहे. ते वळण आलं का ट्रेन खूप आलती आणि तिथं खूप जणांचे मृत्यू झाले, म्हणजे आत्महत्या केल्या त्या वळणावर. तर एक दिवस असं झालं, तो तिकीट चेक करता करता दमला आणि एका बोगीमध्ये एका सीटावर बसला. तर त्या सीटावर त्याला एका दरवाजामध्ये ना एक सुंदर तरुणी दिसली, अशी आत्मा, खूप सुंदर दिसायला. तो तिच्यामध्ये हिप्नोटाईज झाला त्या तरुणीमध्ये. त्या तरुणीमध्ये असं हिप्नोटाईज झाला. तर त्या तरुणीची जी स्टोरी होती त्या हिप्नोटाईज मध्ये याला कळत होती का ती भूत आहे, जी आत्मा आहे ती त्याला सांगते. म्हणजे ती ते व्हिज्युअल मध्ये हा, सांगते. तो तिथे बसला, त्याला त्या दरवाजात ती तरुणी दिसते आणि ती तरुणी याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, नाही का. असं ते हिप्नोटाईज मध्ये त्याला तिची स्टोरी दिसते. तर त्यांची स्टोरी अशी होती, ते दोघं कपल होते, त्या आत्माचे दोघं कपल होते. ते घरात काय मान्य नव्हतं, दोघांचं प्रेम प्रकरण होतं, घरात काय मान्य नव्हतं. तर ते काय ठरवता पळून जायचं. तर जेमतेम पैसे घेऊन निघता. ते 12 वाजता स्टेशन 2-3 दिवस स्टेशनला काढता निघता. तर पैसे पण संपता, कामही भेटत नाही. त्यांना नवीन सुरुवात करायची राहते. तर तो म्हणतो एक काम करू, आपण जाऊ मुंबईला जाऊ, तिथं लगेच थोडकं मोडकं काम भेटलं का आपला गुजारा होऊन जाईल, नाही का. तर पण मग ती चिडचिड करते का 2 दिवस झाले मी तुझ्यासोबत काय स्वप्न घेऊन आले आणि मी इथंच आहे स्टेशनवरतीच आहे. तर कपल्स मध्ये ते साहजिक आहे, डिस्कशन होतं. ही डिस्कशन त्याला ते हिप्नोटाईज झालं, समजते त्याला ते व्हिज्युअल होत आहे त्या ठिकाणी बसून. मग ती त्याच्याशी भांडती, दोघं ट्रेन मध्ये चढतात. मग त्यांची तुम्ही मी चालूच राहतो. हा काय ऐकत नाही, जाय म्हणा तुला काय करायचं करत. मग ती रडत रडत जाऊन ती ज्याला जिथं दिसते ना दरवाजात, तिथं जाऊन उभी राहते आणि याच्याकडे बघत राहते, तिच्या प्रियकराला बघत राहते. असं त्याला ते जाणवते. 5-10 मिनिटं ती रडत राहते, डोळे पुसती, नाही का. जो टर्न सांगितला तो टर्न येतो, बोगी खूप हलते, त्यात तिचा तोल जातो. ओके, खाली पडते. ती खाली पडते आणि ती जागीच जाते. हा तिच्याकडे बघतच असतो. तो पटकन उठून तिला पकडायला जातो, म्हणजे ती पडली म्हणून तिला बघायला जातो. पण आता ती पडली, मग मी काय करू. मग हा पण तिच्या माग उडी मारतो आणि त्या टाइम ट्रेनचा स्पीड खूप फास्ट असतो. हा पडतो, खूप जखमी होतो, म्हणजे इतका जखमी होतो. आणि ती साधारण आधी पडलेली 500-600 मीटर ती पडली असेल. मग तो त्या जखमी हालत मध्ये तिच्याकडे जातो, बघतो ती जागीच जायला राहते. पण हा पण खूप जखमी राहतो, याचा रक्तस्राव होतो, तो पण मरून जातो. आणि त्या टायमाला त्याला असं दिसतं याच्यासोबत मित्र राहतो एक, नाही का. तो मित्र दुसरा TC ज्याला दिसतं ना हिप्नोटाईज, तो दरवाजात त्या टायमाला दरवाजात उभं राहतो. जो हिप्नोटाईज झालेला आहे ना माझा मित्र, तो पण तो पोरगा तिला पकडायला जातो का, हा पण पळत पळत तिथं जातो, पण हा त्याला धरतो. अरे बाबा, म्हणून हा वाचतो. तो आहे ना माझा मित्र, तो वाचतो. त्याला ते कळतं. मग तो त्याच्या मित्राला सांगतो, अरे मला असं असं दिसलंय मुलीमध्ये, नाही का. आणि तिथे ना खूप सारे लोक पडलेत, महिन्यातून 2-3 लोक त्या वळणावर पडतात. मग त्याला ते हे वाटलं का, रात्रभर त्याने विचार केला असं का दिसलं मला. आणि त्याच ठिकाणी आता त्यांच्या सगळ्यांना कळतात का अशाच्या ठिकाणी आत्महत्या खूप झालेल्या आहे. मग तो त्याचा शोध लावतो. त्याचा मित्र ते आपल्यासारखेच असतात का घडलं असं. त्याचा मित्र म्हणतो कशाला एवढा विचार करतो, नाही मला ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते, नाही का असं. मग ते त्यांचे डॉक्युमेंट्स काढतात, जे जिथं मेलेले लोक असते ना त्यांचे डॉक्युमेंट्स असतात त्यांच्या पॅसिफिक रूम मध्ये, काय असेल ते स्टेशनवरती रेकॉर्ड रूम मध्ये तिथं जाता, ते डॉक्युमेंट बघता, नाही का. त्याला कळतं काय आत्महत्या नाही, जे आत्महत्या घडताय ना
त्या आत्महत्या होत नाही का ती आत्मा बाकीच्या लोकांना तिथून घेऊन जाते. ओके. अच्छा. घेऊन जाते. मग तो त्यांचे डॉक्युमेंट पाहतोय, त्या डॉक्युमेंट मध्ये त्यांचे फोटो सापडतात, त्यांचे पूर्ण डिटेल सापडतं नाही का. हा फोटो काढून घेतो. मग तर रात्रभर मनात तेच का कसं करता येईल, काय करायचं नाही का भाऊ, का ते मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो. त्याला रात्री पण ते स्वप्न पाडायचे का जी आत्मा आहे सुंदर तरुणी ती मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. असं काहीतरी रात्री मित्राला परत फोन करतो, अरे मला झोपत लागत नाही, सारखं तेच आहे, सारखं तेच आहे, आपण आज पुन्हा जाऊ तिथे, कुठे ट्रेन मध्ये पुन्हा जाऊ, बघूया आपल्याला मला खरंच बास दिसतंय झाला का? खरंच दिसतंय का. हे परत त्यांचं तर डेली रुटीन होतं. रात्री 12ला बसायचं, सकाळी 5 वाजता सीएसटी ला गाडी जाते, बरोबर. सीएसटी ला तिकडे गाडी जाते. त्यांचा तो डेली रुटीन होता. तिकडनं त्याच गाडीने सकाळी गाडी राहते, ती रात्री 12ला तिकडे पोहोचते. असं त्यांचे तिकीट चेकिंगचा रूट होता. मग तो त्याला सांगतो, तो म्हणे ठीक आहे आपण, पण म्हणे तो दरवाजात उभा होता, परत तिथंच उभा राहा, कारण की मी परत हिप्नोटाईज झालो तर तुम्हाला पकड. मी असं काय केलं नाही का, असं घडलं होतं तसं. तो म्हणे ठीक आहे. तो परत त्या खिडकी विंडो जवळ बसतो, त्याला परत ती दिसते. पण त्याला आधी ती जशी दिसती ना एकदम सॅड, हे तशी नाही दिसत, थोडीशी नाही का खुललेली, का तिला बघणारा पुन्हा कोणतरी परत आलाय. अच्छा. बाकी ज्यांनी बघितले ते मेले मोहित बरं. करण्यासाठी. तर तो परत आलाय. मग ती त्याला सांगते, म्हणजे त्या हिप्नोटाईज मध्ये त्याला असं जाणवतंय का ती त्याच्याशी संवाद साधते, बोलती त्याच्याशी, बोलण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तो बोलतोय का मी बोलतोय असं नाही का, पण मला असं हिप्नोटाईज मध्ये बोलतोय. तर ती अशी म्हणते का आम्ही जे केलंय आमच्या घरी काय माहितीये का, आम्ही आत्महत्या केली, पण आम्ही आत्महत्या केली नाही. अच्छा, यांची आत्महत्या झालेली नाही, ती पडलेली आहे. ते बोगे हालते म्हणून ते पडते. बरोबर. पण मग त्यांचा आत्महत्येला काढ केलं त्या दोघांचा. मग त्यांच्या घरी हे पळून गेले होते, घरच्या आधी नफरत करत होते, बरोबर. तर हे पडले तर घरच्यांना काय माहिती का आत्महत्या केली. त्यांना वाटलं आत्महत्या केली. तर मग तो म्हणतो मग तुम्ही मुक्त का नाही झालेत नाही का, काय म्हणे आमच्या घरी माहित नाही का आम्ही पडलोय, त्यांना वाटतं का आम्ही आत्महत्या केली, तेव्हा त्यांना कळेल त्या दिवशी आम्ही मुक्त होऊ. मोक्ष भेटेल. मोक्ष भेटेल आम्हाला, मोक्ष भेटेल. मोक्ष भेटेल. मग हा त्याचा ना ते बोलते असं. मग तो हिप्नोटाईज मधून बाहेर, तो पॅसिफिक जेवढा तो टाइम गेला का, त्या 12:30 12:30 पावणे ते 10-15 मिनिटं गेले का, तो पुढं तिथं. मग तो त्याच्या मित्राला सांगतो, त्या आत्म्याने माझा संवाद साधला, मला आता सांगितलं नाही का. तो मित्र म्हणते मग कसं करायचं. तो म्हणे आपल्याकडे त्यांचे पत्ता आहे, हे आहे, आपण त्यांच्या घरी जाऊ नाही का, त्यांना सांगू का आता असं झालं. मग ते 2-3 दिवसात सुट्टी घेतात, ते घर शोधत ते गावात जातात. तर त्या मुलाचं आणि मुलीचं घर बाजूबाजूला असतं नाही का. त्यांचं घर इथं, पण एकच भिंत पूर्ण, एक घर इथं एक घर, तर ते दोघं तर बाजूबाजूला असतं. आता त्यांनी दोघांच्या प्रेमाला नकार दिला का, मग त्यांनी ना त्यांच्या घराच्या इथं पेंटिंग बनवला ती दोघांची. अच्छा. दोघांची, त्या मुलीच्या घरच्यांनी पण ते दोघं गोड झाले का, पोरांनी आपण नाही म्हटलं तर पोरांनी आत्महत्या केली म्हणून ते गोड झाले होते. खूप वर्षापूर्वी ती गोष्ट असेल ती नाही ते. आणि त्याला हार लागला, ते बोलले काय हेच घर दिसतंय. मग त्यांनी तिला आवाज दिला, त्यांना बोललाय. मग त्यांना सांगितलं आम्ही असं आलोय, तुमची मुलगी आम्हाला भेटती. मग ते अजून रडायला लागले नाही, मला दिसली. मग ते खूप अजून झालं नाही का. म्हणजे तुम्ही जो विचार करताय ना का त्यांनी आत्महत्या केली, काही केलं, तर तसं त्यांनी केलं नाही. मला ते दिसलं, मला त्यांनी सांगितलं का आम्ही तिथून पडलोय. आता त्यांना सांगितलं ऍक्सिडेंटली पडलोय, आणि आमच्या घरच्यांना वाटतंय की आम्ही आत्महत्या केली, आम्हाला त्या दबावाखाली नाही जागायचं बघ जग, म्हणजे आत्महत्या ते, पण त्यांना त्याच्या मुक्ती भेटत नव्हती का घरच्या आमच्याबद्दल असा विचार करत आहे. मग ते सांगतात, त्यांना ते पटतं. मग ते त्यांचं काही असेल ते श्रद्धा नंतर ना करतात नाही का. मग हा म्हणतो आपण परत पुन्हा जाऊ नाही का. गेलेच का आहे तिथं अजून ती, आता त्यांना त्यांच्या घरी सांगितलं. मग याला बघायचं होतं का ती आहे का गेली. तर ते परत त्यांचं रुटीन चालू होतं. तो परत जाऊन त्या विंडोवर बसतो, तो परत पजेस होतो, त्याला ती दिसते, परत दिसते. आणि तिच्यासोबत तो प्रियकर आहे तो पण दिसतो. आता तो पण आला तिथंच, तो पण दिसतो तिला. तर ते तिला म्हणजे तो जे आत्मा आहे, म्हणजे आपण म्हणतो ना बॅड सोल प्युअर सोल असतात ते, असं त्याने मला सांगितलं का. ते मला सांगताय का थँक्स म्हणताय मला, तू केलं तर आम्ही इथून चाललोय. पण म्हणे ती जाता जाता बोलून गेली का मी तुझ्या घरात जन्माला.
अच्छा त्या टीसीला सांगून टीसीला. हा, हा. त्याला सांगितलं की मी तुझ्या घरात जन्मले आणि ते तिथून गायब झाले. आणि सडनली ना त्याचा फोन वाजतो, तो त्याच्यातून बाहेर निघतो. त्याचा साल्याचा फोन राहतो. तो म्हणतो भाऊजी अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली. वा. त्याची बायको मुंबईला डिलिव्हरीला गेली. हा. त्याला हसावा का रडावा, तो शॉक मध्येच म्हणजे हा प्रकार आता घडतोय घडतोय. लगेच मग ते- ती मुलगी होती आतमध्ये बोलली का मी तुझ्या घरात येईल. त्याला सडनली लगे फोन आला आणि त्याला मुलगी झाली. डिलिव्हरी म्हणजे भाऊजी आम्ही काय आलो, ताईला पेन होतं ते, आम्ही आलो आणि ऍडमिट केलं, मुलगी झाली. तो हा करा ना हो करा ना. आणि मित्रांनी पाहिलं काय ते हा निळा पडलाय. मग तो जाऊन विचार भाऊ का रे काय झालं नाही का, असं आपण विचारतो मित्राला. त्याचा आवाजच नाही, कंठच फुटत नव्हता नाही का, काय सांगू याला का काय झालं काय नाही. तर मग तो सांगतो अरे मुलगी झाली नाही का. अरे मग आनंदाची गोष्ट आहे ना, मग तू काय एवढा निळा पाडला. त्याने तो किस्सा त्याला सांगितला. ती पूर्ण गोष्ट तो सांगतो की असं 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 incident असं झाला. झालं. मी तो हा त्याला प्रकार सांगतो सोडवला मित्राला. आणि ती आता हा आली म्हणजे चांगल्याच एमी आली असेल, ती आली. आणि तो म्हणतो ठीक आहे आता आपण मुंबईला उतरू, तिथून आपण दवाखान्यात जाऊ नाही का. बरोबर. बहिणीला पाहायला जाऊ, तो काय टेन्शन नको, गेले ना झालं ना आपलं, तुझ्या मनाचं समाधान झालं. ती भेटली ते गेले, आपण कोणाचं चांगलंच केलं म्हणे नाही का. बरोबर. तर जाता जाता त्यांचं तेच बोलत राहतो. तो का मी त्या माझ्या मुलीला त्या मुलीचंच नाव ठेवून बरोबर. आता त्यांनी ते डॉक्युमेंट वरती नाव वगैरे सगळं बघितलं होतं. जाता जाता तेच पोचता दवाखान्यात जाता, तर त्याच्या सासूकडे त्याचं बाळ राहतं, ती मुलगी आहे. सासू त्याला देती आणि तो म्हणतो ही घ्या तुमची परिणिती. त्या मुलीचं नाव परिणिती राहतं, पण सासू बोलते ही घ्या तुमची परिणिती. अच्छा. तो असा बघतो, सासूकडे बघतो आणि हे नाव तर म्हणे मुलीच्या बाबांनी ठेवलं. म्हणजे बाळाच्या बाबांनी काल खेळत होते, ती परिणिती बोलली, ती हसली, मग तिचं नाव आम्ही ठेवून दिलं. अच्छा म्हणजे हा, तिचं बाब ती खेळत असेल झालं नाही का, ते बाबा आता आजी बाबा असे खेळत सर्व, होते. मग तिला परिणिती, मग ती खूप गोड असायची. परिणिती बोललं का ते हसायची. असायची. हा. ते परिणिती बोललं का नाही का, मग तिने लाडाने जवळ घेतलं, हे घेतलं. तिने तो किस्सा त्या मित्रालाच माहिती. आणि आता आपले जे स्टोऱ्या पाहतोय, तिने फोन केला, तिने मला सांगितलं म्हणजे बाबा असा असा किस्सा माझ्यासोबत घडला होता. तर तेव्हापासून म्हणजे भाऊ देवावर तर विश्वास ठेवतो, पण जे सोल असतात लोक म्हणतात आहे किंवा नाही, ते मी अनुभवलेत म्हणे. पण मग अनुभवच असतं म्हणजे म्हणजे एक प्रकारचा पुनर्जन्म बुवा. पुनर्जन्म झाला असं नाही का त्याचं. मग आणि त्याला ते दिसतं इथून ते सोल गेला आणि लगेच सोल तिथं गेला गेला. आणि त्याला सडनली फोन वाजून कॉल आला होता त्याला. म्हणजे ते खरं आहे. खरं आहे म्हणजे असं तो. ती रात्र याच्यासाठीच दिसायची लोकांना की तुम्ही माझी आई हा, ना. ती रात्र अशी दिसायची का तुम्ही आमची हेल्प करा. हेल्प करा. पण मग ते लोकं कसं घाबरून व्हायचं, जायचे. लोक पजेस असायचे. हम्म. पण ते त्याच्या माग. आणि ते पण दिसायचं कोणाला का जे लोक खूप डिप्रेशन मध्ये आहे, हम्म. त्यांना जागायचंच नाही आणि काही करायचंच नाही. त्याने हा पण संदेश सांगितला का लाईफ एकदाच भेटते. लोक आत्महत्या करतात, हे करतात, तर लाईफ जागा, व्यवस्थित जागा. त्यांना त्यांचा संसार चालू करायचा होता, पण त्यांनी त्यांचा संसार काय चालू नाही झाला. चालू व्हायच्या आधी ते त्यांच्यासोबत अशी घटना घडली नाही. आता त्यांनी एक सुंदर संदेश पण त्याच्यातून दिला, त्याच्या मार्फत तुम्ही सांगा का आत्महत्या करू नका. लंगडा पांगडा डोळे नसल्याला पण काम करतोय. काम करतो, जगतो. हा, तर ज्याला हातपाय येतो कशाला टेन्शन घेऊन जगणार. ते टेन्शन घेऊ नका, प्रत्येक दिवस आनंदात जागा, असं तो सांगत होता. तर असा त्याच्यासोबत तो घटना ती घडली. बरोबर. तर बघितलं मित्रांनो, त्या ठिकाणी एकदम रिअल आणि अशी एक इंटरेस्टिंग स्टोरी पण म्हणू शकतो. आणि एक पुनर्जन्माची त्या ठिकाणी स्टोरी होती, जी विवेक भाऊंना त्यांच्या मित्रांनी फोन करून त्या ठिकाणी सांगितली. तर विवेक भाऊ, आता तुम्ही जी स्टोरी सांगितली किंवा जो किस्सा सांगितला, हा तेवढाच ओरिजिनल आणि तेवढाच आम्हाला त्या ठिकाणी पटलाय. पण काही लोकांना आणि काही सबस्क्रायबर असतात आपले, त्यांना प्रश्न असतो की नेमकं पुनर्जन्म काय आणि काय असतंय. पुनर्जन्म म्हणजे असं मृत्यूनंतर ना जो आत्मा परत शरीरात प्रवेश करतो त्याला पुनर्जन्म म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये आता समजा एखादा जीव इथून गेलाय, गेला बरोबर, तो त्याचा तर दुसऱ्या माती होऊन शरीरात जाते, जाऊन पण जन्म तो घेईल. ओके, पण तो त्याला- जातो हा, त्या जातो. ठिकाणी. हो. हे तेवढंच सत्य आहे. सत्य आहे. बरं, ओके. आणि हे पुनर्जन्म अस्तित्वात आहे का? वैज्ञानिक दृष्ट्या असा काही पुरावा नाहीये, पण जगभरात घडलेले अनुभव, घडलेल्या कथा आहेत, त्या या प्रश्नाला जिवंत ठेवतात. अच्छा, म्हणजे जे लोकांसोबत या प्रसंग घडलंय, आपण घडलेला आहे, आपल्याला ऐकण्यात आलंय, त्याच्यामुळे वर्षानुवर्ष जसं घडलंय तर ते पुढं आहे. त्याच्यामुळे मग विश्वास आपण ठेवू पण शकतो आणि नाही पण ठेवू शकतो. अच्छा, वैज्ञानिक दृष्ट्या असं काही नाही, पुरावा नाही, ठोस पुरावा नाही. लोकांच्या सांगण्यानुसार, कथेनुसार आपण या गोष्टी याच्यावर विश्वास ठेवू शकतो. आज जो तुम्ही किस्सा ऐकला,
असे बरेचसे किस्से प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या शहरामध्ये, प्रत्येकाच्या गावामध्ये हे घडत असतात, बरोबर. कोणी विश्वास करतं किंवा नाही करत, तुम्ही विश्वास केलाच पाहिजे असं आमचं मत नाहीये. पण या ठिकाणी आमच्या बरोबर किंवा आमचे जेवढे सबस्क्रायबर किंवा आमच्या आजूबाजूला जे पण लोक राहतात त्यांच्यासोबत हे घडत असतात. म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी समाजामध्ये एक प्रकारचं तुम्ही म्हणू शकता आम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की अशा गोष्टी होत असतात तर त्याच्यापासून कसं सावध झालं पाहिजे. तर त्यामुळे आमचे असेच नवनवीन आणि थरारक आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि त्याच्यासाठी आम्हाला कंटिन्यू त्या ठिकाणी मदत करा. धन्यवाद. धन्यवाद.